नमस्कार. योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमच्या संकुलाच्या सभासद उषा गांगण मॅडम यांनी व्हॉट्सॲपवरती सुंदर अशी पोस्ट पाठवलेली आहे. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा अंत कसा झाला, त्यामागे काय कारण आहे ते या पोस्टमध्ये सांगितलेले आहे. तर ही पोस्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण लहान असताना आपल्याला फक्त 3 शाखा माहिती होत्या: सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. 1978 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त 5 शाखा होत्या: सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. पण तुम्हाला माहिती आहे का की 1858 पूर्वी आपल्या भारतीय शाळांमध्ये 50 ते 72 विविध विद्यांचा अभ्यास शिकवला जात होता. ब्रिटिश धोरणकर्त्यांनी भारतीय शाळांची व्यवस्था उद्ध्वस्त केली. इंग्लंडमध्ये पहिली शाळा 1811 मध्ये सुरू झाली आणि तेव्हा भारतात 7,32,000 शाळा होत्या. आपल्या शाळा कशा बंद झाल्या? भारतीय शिक्षण पद्धतीचा अंत कसा झाला? सर्वप्रथम जाणून घ्या की भारतीय संस्कृतीत कोणकोणती शास्त्रे शिकवली जात होती. बहुतेक भारतीय शाळांमध्ये खालील विषय शिकवले जात: अग्निविद्या म्हणजे धातुकर्म, वायुविद्या म्हणजे वायुरचना, जलविद्या म्हणजे जलशास्त्र, अंतरिक्ष विद्या, पृथ्वीविद्या म्हणजे पर्यावरण, सूर्यविद्या म्हणजे सौर अभ्यास, चंद्रावलोकविद्या म्हणजे चंद्र अभ्यास, मेघविद्या म्हणजे हवामान अंदाज, धातू ऊर्जा विद्या म्हणजे बॅटरी ऊर्जा, दिवस आणि रात्र विद्या, सृष्टीविद्या म्हणजे अंतरिक्ष संशोधन, खगोल विज्ञान, भूगोल विद्या, कालविद्या म्हणजे काल अभ्यास, भूगर्भविद्या म्हणजे खाण व भूविज्ञान, रत्ने आणि धातू विद्याशाखा, आकर्षण विद्या म्हणजे गुरुत्वाकर्षण, प्रकाश विद्या म्हणजे ऊर्जा, संचार विद्या, विमान विद्या, जलयान विद्या, आग्नेय अस्त्र विद्या म्हणजे शस्त्रास्त्र, जीवविज्ञान विद्या म्हणजे जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, यज्ञविद्या म्हणजे पदार्थ विज्ञान. ही झाली वैज्ञानिक शिक्षणाची गोष्ट. आता पाहूया व्यावसायिक आणि तांत्रिक विद्याशाखा ज्या शिकवल्या जात होत्या. व्यापार विद्या म्हणजे कॉमर्स, कृषी विद्या, पशुपालन विद्या, पक्षीपालन, यान विद्या म्हणजे मेकॅनिक्स, वाहन डिझायनिंग, रत्नकर म्हणजे जेम्स आणि ज्वेलरी डिझायनिंग, कुंभार विद्या म्हणजे मातीची भांडी, लघु म्हणजे धातुकर्म आणि लोहार काम, टक्कस, रंगविद्या म्हणजे रंगकाम, खटवाकर, रज्जुकर म्हणजे लॉजिस्टिक्स, वास्तुकार विद्या म्हणजे आर्किटेक्चर, जेवण बनवण्याची विद्या म्हणजे कुकिंग, वाहन विद्या म्हणजे ड्रायव्हिंग, जलमार्ग व्यवस्थापन, इंडिकेटर्स म्हणजे डेटा एंट्री, गोशाळा मॅनेजर म्हणजेच पशुपालन, बागवानी, वनविद्या म्हणजे फॉरेस्ट्री, सहयोगी म्हणजे पॅरामेडिक्स. ही सर्व शिक्षण शाळांमध्ये शिकवले जायचे. पण काळाबरोबर शाळाच नाहीशा झाल्या आणि ब्रिटिशांनी हे ज्ञानही नाहीसे केले. ही प्रक्रिया मेकॅलेपासून सुरू झाली. आज आपल्या देशातील तरुणांचे भविष्य मेकॅले पद्धतीमुळे उद्ध्वस्त होत आहे. भारतातील शाळा शिक्षण कसे संपले? कॉन्व्हेंट शिक्षणाच्या आगमनाने भारतीय गुरुकुल व शाळा मोडीत निघाल्या. 1835 मध्ये 1858 सुधारित इंडियन एज्युकेशन ॲक्ट बनवण्यात आला. याचे मसुदेकार होते
लॉर्ड मेकॅले. मेकॅलेने भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला होता. त्याच्यापूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अहवाल दिले होते. त्यात G.W. ल्युथर आणि थॉमस मुनरो यांचे अहवाल प्रसिद्ध आहेत. ल्युथरने उत्तर भारताचा सर्वे केला व तेथे साक्षरता 97% असल्याचे लिहिले. मुनरोने दक्षिण भारताचा सर्वे केला व तेथे साक्षरता 100% असल्याचे लिहिले. मेकॅले म्हणाला की भारताला कायम गुलाम ठेवायचे असेल तर त्याची मूळ व सांस्कृतिक शिक्षण पद्धती पूर्णपणे नष्ट करावी आणि तिच्या जागी इंग्रजी शिक्षण आणावे. तेव्हाच भारतीय शरीराने भारतीय असतील पण मनाने इंग्रज होतील. असे लोक ब्रिटिशांच्या हितासाठी काम करतील. मेकॅलेने एक म्हण वापरली, जशी शेती करण्यापूर्वी जमीन नांगरून सपाट केली जाते तशीच भारतीय शिक्षण पद्धती नष्ट करून इंग्रजी पद्धती आणली पाहिजे. म्हणून त्याने सर्वप्रथम शाळांना बेकायदेशीर घोषित केले. नंतर संस्कृत बेकायदेशीर ठरवली. शाळांना आग लावली. गुरूंना मारहाण करून तुरुंगात टाकले. 1850 पर्यंत भारतात 7,32,000 शाळा आणि 7,50,000 गावे होती. म्हणजे जवळजवळ प्रत्येक गावात एक शाळा. त्या सगळ्या आजच्या भाषेत हायर लर्निंग इन्स्टिट्यूट्स होत्या. त्यात 18 विषय शिकवले जायचे आणि ते जनता चालवायची, राजा नाही. शिक्षण मोफत होते. या शाळा बंद करण्यात आल्या. इंग्रजी शिक्षण कायदेशीर केले आणि पहिले कॉन्व्हेंट शाळा कलकत्त्यात सुरू झाली तेव्हा तिला फ्री स्कूल म्हटले जात असे. याच कायद्याखाली कलकत्ता, मुंबई आणि मद्रास विद्यापीठ स्थापन झाले. ही तीनही विद्यापीठे आजही अस्तित्वात आहेत. मेकॅलेने आपल्या वडिलांना पत्र लिहिले होते. ते खूप प्रसिद्ध पत्र आहे. त्यात तो लिहितो, या कॉन्व्हेंट शाळांमधून असे विद्यार्थी बाहेर येतील की दिसायला भारतीय असतील पण त्यांच्या मेंदूमध्ये इंग्लिश विचार भरलेले असतील. त्यांना देश, संस्कृती, परंपरा, म्हणी काहीच माहिती नसेल. अशा पिढ्या निर्माण झाल्या तर ब्रिटिश भारतातून गेले तरी इंग्लिशपणा कधी जाणार नाही. त्या पत्रातील सत्यता आजही स्पष्ट दिसते. आपण स्वतःलाच कमी समजतो. आपली भाषा बोलायला लाजतो. आपली संस्कृती ओळखत नाही. आईच्या भाषेपासून दूर गेलेला समाज कधी फुलत नाही. आणि हीच मेकॅलेची रणनीती होती. आजचा तरुण युरोपबद्दल जास्त जाणतो, भारताबद्दल कमी. भारतीय संस्कृतीला कूल नाही असे समजतो. पश्चिम देशांचे अनुकरण करतो. किती दुर्दैव आहे. आता वेळ आली आहे आपण सगळ्यांनी जागे होऊन आपली महान संस्कृती व परंपरा पुन्हा उभारण्याची. तर असा हा सुंदर आणि उपयुक्त असा लेख व्हॉट्सॲपवर पाठवल्याबद्दल मी उषा गांगण मॅडम यांचे आभार मानते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेन त्यावेळेस नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील. जे भारतीय संस्कृतीचे जाणकार आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.